Audio Jungle. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे यांच्या कार्यालयामध्ये नुकतीच रामटेक लोकसभा क्षेत्राची तिकीट त्यांना जाहीर झाली आहे आणि त्या जाहीर झाल्याचा आनंद काही कार्यकर्ते थोडंसं आपल्या मनातून व्यक्त करणार आहेत. काय सांगाल दादा, आज रश्मिताई जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष होती आणि आता त्यांना नुकतीच रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर उमेदवारी दिली, या संदर्भात तुम्ही काय बोलाल? राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय सुनील बाबू केदार साहेब यांच्या नेतृत्वात सौ रश्मिताई श्यामकुमार बर्वे यांना जिल्हा परिषदेची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली होती आणि कमी वेळामध्ये अवघ्या 4 वर्षात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप छान असं विकास कामे केली आणि त्या विकास कामांना बघून महायुती व काँग्रेस पक्षाने त्यांना लोकसभेची तिकीट दिली आहे. आम्ही कार्यकर्ते व पक्षातले सर्व कार्यकर्तेगण यांच्यामध्ये सर्व हर्षोल्लासाची लहर आहे आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की ह्या रामटेकच्या गडावर झेंडा हा काँग्रेसचाच फडकेल आणि रश्मिताई श्यामकुमार बर्वे हे बहुमताने निवडून येईल. अजून जी पुढची भूमिका असणार आहे ताईंची, ते कशा पद्धतीने आता तुम्ही बघणार आहात? ताईचं कन्सेप्ट क्लिअर आहे. या भागामध्ये शेतकऱ्यावर होणारा अन्याय, या क्षेत्रामध्ये युवकांच्या हातांना रोजगार नाही आहे. महिलांना जे महिला बचत गटाच्या माध्यमातून, या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जे शासनामार्फत सुविधा व मदत मिळाली हवी होती, ते मदत मिळाली नाही. तर आमच्या रश्मिताई श्यामकुमार बर्वे यांनी ह्या युवक, किसान व महिला या तिन्ही वर्गाला सक्षम करावं, या हेतूने हे निवडणूकच्या रिंगणात आज रश्मिताई श्यामकुमार बर्वे उतरले आहे आणि आम्ही सर्व समर्थक बिलकुल त्यांच्या पाठीशी आहे आणि जेव्हापर्यंत रश्मिताई श्यामकुमार बर्वेंना आम्ही निवडून देऊ नये तेव्हापर्यंत आम्ही श्वास नाही घेऊ. धन्यवाद. आपल्यासोबत रश्मिताई बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नुकतीच ज्यांना उमेदवारी मिळाली आहे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची, असे त्यांचे सासरे आज आपल्यासोबत आहेत. दौलतरावजी बर्वे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आज थोडीशी मुलाखत करूया. काय सांगाल साहेब, आज तुमची सुनबाई जी रश्मिताई बर्वे आहे त्यांना रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी मिळाली, या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे बघता? कशा प्रकारे म्हणजे तिकीट मिळाली, आनंद आहे आम्हाला. आणि या तिकीट मिळण्याच्या संदर्भामध्ये श्रीमान सुनील बाबू केदारजी साहेब यांच्या अखंड प्रयत्नाने हे तिकीट मिळाली आणि त्यांनी मिळवून दिली. त्याच्याबद्दल आम्ही केदार साहेबाचे फार आभारी आहोत आणि हे केदार साहेबाचीच मेहरबानी आहे का आम्हाला तिकीट मिळाली. सुनबाईचं कार्य जिल्हा परिषदमध्ये 2.5 वर्ष अध्यक्ष होती, त्याच्यात तिनं ग्रामीण भागामध्ये कोरोना काळात बी कामं भरपूर केले. त्या कामाला पाहून सगळ्यांनी साहेबांना तिला सामोर चालना दिली आणि त्यांनी तिकीट मिळवून दिली. त्यांचा फार फार आभारी आहे. धन्यवाद. हे रश्मिताई बर्वे म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या मागील आणि आता नुकतीच लोकसभेची तिकीट काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जाहीर केली, या संदर्भात काय सांगाल? कशा प्रकारे तुम्ही रश्मिताईकडे बघता आता आणि या जिल्ह्यामध्ये त्यांची धुरा सांभाळली, जिल्हा परिषदेची धुरा सांभाळली, आता लोकसभेची धुरा सांभाळण्याच्या प्रयत्नात ते आहेत, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी कन्हान शहरातला एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी सामाजिक हिताचं काम करीत आहे. मागल्या 5 वर्षा अगोदरपासून आजपर्यंत भूतन भविष्यात जेवढी कामे ह्या 5 वर्षात जिल्हा परिषद अध्यक्षांनी करून दाखविली कोरोना काळात आणि त्यानंतरही विकासाची जी कामं केली ती आजपर्यंत कोणीही ह्या क्षेत्रात केलेली नाही. त्याचीच खरी पावती म्हणून आज त्यांना पक्षांनी विश्वास जो दर्शविला त्यांच्यावर, त्यांना जी तिकीट दिली, त्याचा आनंद आमच्या शहरात फार जास्त आनंद म्हणजे हर्षमय वातावरण झालेलं आहे. आणि एक महिला मध्यमवर्गीय तिला जी तिकीट दिली आणि ते प्रामाणिकपणा जे पाहून तर त्याबद्दल तर आमच्या पूर्ण कन्हान शहराला एकदम आनंदाचं वातावरण आहे. आणि रश्मिताई
भविष्यामध्ये लोकसभेच्या खासदार म्हणून आज जे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जी कामे केली त्यापेक्षा चौगुणा पटीने हा भौगोलिक क्षेत्राचा विकास करेल याचा ठाम आम्हाला प्रामाणिकपणे विश्वास आहे.